एसबीआयच्या प्रकाशाची व्यवस्था झाली पाहिजे, तिथं लाईट पण नसतो त्या ठिकाणी, म्हणजे तो पुतळा अंधारात आहे. तर शिवजयंतीच्या वेळेस ते झालं पाहिजे आणि सकल समाजाच्या वतीने विनंती आहे. शिवजयंती कधी? 19 तर त्या ठिकाणी जर पुतळा उभारला तर चांगल्या पद्धतीने शोभा पण येईल आणि पुतळा पण दर्शनी भागी दिसेल. कारण हा पुतळा एकदम अडगळीच्या ठिकाणी दिसत नाही. ते आपले जे आहेत त्यांना आणि नंतर बघा ज्याच्याकडनं आपण आंबेडकरांचं पुतळ्याचंही केलं होतं नाशिकचं, त्यांचं हे मिळवा कोणाचं पाठव त्याची जरा त्या सांगितलं. यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जैते बापू यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की जिल्हा परिषदच्या आवारामध्ये खूप वर्षापासून छत्रपती शिवरायांचा पुतळा अडगळीच्या ठिकाणी बसवलेला आहे. त्याची तुटफूट झालेली आहे, त्याला रंगरंगोटी नाही. याच्यामुळे सर्व समाजामध्ये असंतोषाचं वातावरण पसरले आहे. आम्ही निवेदनाद्वारे विनंती केली बापू साहेबांना की शिवजयंतीच्या पहिले सदर पुतळ्याची डागडुजी झाली पाहिजे, रंगरंगोटी झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी पुतळा हा जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये पूर्णकृती पुतळा उभारावा आणि त्याच्या लवकरात लवकर ठराव घेऊन त्याचं कामकाज सुरू करावं, अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी माननीय अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेलं आहे.